महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. 40 वर्ष राजकीय जीवनात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण जास्त काम केलं आणि अनेक वेळा ग्रामपंचायत सदस्य राहिलेला आहे. त्याच्यानंतर 3 वेळा सरपंच पद भूषवलेलं आहे. त्याच्यानंतर पंचायत समिती पद भूषवलेलं आहे. त्याच्यानंतर रायगड जिल्हा ओबीसी सेलचा अध्यक्ष झालेला आहे. त्याच्यानंतर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष झालेला आहे. लक्ष्मीनारायण विद्या मंदिर हायस्कूलचा अध्यक्षपद भूषवलं आहे. लोकमान्य शिक्षक प्रसारक मंडळ तोंडी इथे 20-25 वर्ष काम करत आहोत. त्या सेवाशक्ती पतसंस्था हे संचालक पद गेल्या 25-26 वर्ष आपण भूषवत आहोत. रनिंग टायगर मित्रमंडळ सामाजिक क्षेत्रात अशी गेले 35-40 वर्ष अनेक सामाजिक कार्य करत आहोत. राजकीय प्रवास तसा खूप खडतर झालेला आहे, पण राजकारणात जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. त्याला सर्वात मोठा आशीर्वाद माझे आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने आम्ही राजकारण आणि समाजकारण हे करत राहिलो आणि त्याच्यात यशस्वी झालेलो आहोत. त्या 30 वर्ष आज 4,500 मतदार असलेली ग्रामपंचायत आपण सांभाळत आलो. त्याच अनुषंगाने पंचायत समिती सदस्य मी सुद्धा झालो आणि माझा भाऊ सुद्धा झालाय. हे पप्पांच्या आशीर्वादाने एकनिष्ठेने असल्यानंतर पक्षश्रेष्ठींचा सुद्धा विश्वास बसतो. हे नक्की संघटना वाढवणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे नाना भाऊ असू द्या, विजय वरिष्ठ असू द्या आणि आता प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांचा सुद्धा आपल्यावर प्रेम आणि विश्वास आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे आपण नक्कीच काँग्रेस वाढवणार आहे. त्याच्यानंतर आत्ता तरुण तडफदार राजाभाऊ ठाकूर जिल्हा अध्यक्ष झालेले आहेत. योगायोग आमचा दोघांचाही चांगला आहे. ते जिल्हा अध्यक्ष झालेले आणि मी तालुका अध्यक्ष झालेला आहे. हे सर्व पप्पांच्या आशीर्वादाने आणि सर्व सोबत असलेले तालुक्यातले कार्यकर्ते यांच्या आशीर्वादाने एकमताने माझं नाव सुचवलं गेलं आणि पक्षश्रेष्ठीने विश्वास टाकून आपला तालुका अध्यक्ष म्हणून आपल्याला प्रदेशाध्यक्षांनी निवृत्ती केली. खरं म्हणलं तर ज्यावेळी आम्ही राजकारणात पहिले पाऊल टाकलं तेव्हा आम्ही शका पक्षाचे खूप संघर्ष केला आणि आपण अनेक वेळा इकडे मग काका ठाकूर असतील, मधू ठाकूर असतील यांना जिल्हा परिषदला निवडून आणून सुद्धा मोलाचा वाटा ठेवला. अनेक पंचायती आपल्याकडे होत्या. हे ग्रामपंचायत आपण संघर्ष करून टिकवलं. खडतर असला तरी कार्यकर्त्यांच्या जीवावर संघर्ष करायला मला खूप आवडतं आणि नक्की संघर्षातून आपण संघटना वाढवू असं माझं व्यक्तिशः स्वतःचं मत आहे. या 40 वर्षाच्या खडतर राजकारणामधला अनुभव आहे. आता सध्याची परिस्थिती आपल्याला सर्वांना माहिती आहे. राजकीय परिस्थिती काँग्रेसची थोडी खडतर आहे, पण त्यातूनच आम्ही सांगितलं आम्ही संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत. ह्याच्यात संघटना वाढवायचे म्हटलं कार्यकर्त्यांना बल देणं, कार्यकर्त्याच्या घरी जाणं, कार्यकर्त्याला घरातून बाहेर काढणं. पण ठीक आहे, आज ना उद्या आपले नक्की दिवस चांगले येतील. ज्याप्रमाणे आपण मागच्या 40-50 वर्ष काहीच नव्हतं पण आमदार मधू ठाकूर झाले, त्याच पद्धतीने आपण आशावादाने संघटनेचं काम करत राहायचं. काँग्रेस कार्यकर्त्यांना मी तालुका अध्यक्षाच्या वतीने आम्ही मधू ठाकूरांचे कार्यकर्ते आहेत. ज्या पद्धतीने मधू ठाकूर संघर्ष करून आमदार झाले त्याच पद्धतीने मी सुद्धा संघर्ष करणारा एक कार्यकर्ता आहे. या अनुषंगाने तालुक्यामध्ये नक्कीच काँग्रेस कार्यकर्त्यांना बल देईन आणि जे तालुका अध्यक्ष पद भेटलेलं आहे त्याचं नक्कीच संघटना वाढवण्याकरता मी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.